गाईज आमचा इथे ऍडव्हेंचर चाललाय, करण पूर्णवाला झाला इथं भाऊ. थांबणे चुकीचं आहे रस्त्याच्या कडेला. चला 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 पब्लिक. बाबा मी जातो का आत्ता, मी जातो का मला नाही फुल ऍडव्हेंचर झाला जिथं. ॲक्च्युली पाहिजे ना, मी विसरूनच गेलो की आपल्याला फिरायला जायचं आहे. बरं झालं करणने मला फोन केला आणि मला बोलला उठला का नाही. मग म्हटलं थांब 5 मिनटात आवरतो. तर आज आपण चाललो आहे देवकुंड वॉटरफॉलला. तर आजचा ब्लॉग खूप मस्त होईल. जे कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आता आपली माफी आता तयार आहे बघू शकता. आणि पोरं पूर्वी कांचनमध्ये थांबल्यात. तर आपण आता पटकन हेल्मेटच्या सेटअपमध्ये येऊ आणि निघूया. ओके. तर पब्लिक मी फायनली उर्वी कांचनमध्ये आलो आहे आणि वन साईड पाऊस चालला आहे. आणि आपली पोरं पण आता इथे येणार आहेत तळावरती. सगळ्यांना सांगितलं तळवाडी चौकामध्ये यायचं आहे. तर आत्ताच फोन केला तर त्यांना सगळेजण येत आहेत. आणि मी मोठं ब्लॉग सेटअप तर थोड्या वेळानेच शूट करतो, कारण की अजून आपल्याला फ्यूल अप करायचे. फ्यूल अप झाल्याच्या नंतर नंतर आपण जाणार आहे वन साईड जाणार आहे नॉनस्टॉप. निवरा ब्लॉगमध्ये ब्लॉग मस्त जाणार आहे. ओके चला आता पोरं आल्यावर भेटतो तुम्हाला. काहीच आत्ता आपण आलोय पेट्रोल पंपावरती. आता पोरं जमा व्हायला लागलेत आत्ता सगळेजण. तर आता अजून 2 जण राहिले, त्यांच्यासाठी थांबायला लागेल. आणि आपलं डाकू डाकू द बॉय. आणि हा आपला एसकेचा मित्र आहे. आणि यो आपला दोस्त यो भावी ब्लॉगर आहे बरं का आपला. यो भावी ब्लॉगर आहे. ह्याची बिल चॅनल आहे मस्तपैकी यूट्यूबला. तर चला आता आपण आहे ना फ्यूल अप करू आणि मग डायरेक्ट वन साईड निघू. मोठं ब्लॉग का शूट करणार नाही, तर पाऊस येतोय आणि पावसात आपला मोबाईल बी जायला बसलाय. अख्खा देवकुंड इथंच होईल, त्याच्यामुळे पाऊस उघडल्यावर करू. ओके तर चला आता फ्यूल अप करून घेऊ. हुशारा येणारी पोरं. आणि हे बघा आम्हाला सांगितलं 4 वाजता यायला. सोन्या दबाई आणि OSK काय सांगायचे, लय उशीर झाला गाईज. आम्हाला 4 वाजता जायचं होतं, आता 5 वाजलेत. एवढे उशीर आले. चला आता फ्यूल अप करू आणि डायरेक्ट निघूया वन साईड. ओके आता इथं 5 वाजवलेत पोरांनी. तर आता लवकर निघू, नाही तर लय उशीर होणार आहे बाई आपल्याला. चला सगळेजण. गाईज आमचा इथे ऍडव्हेंचर चाललाय, करण पूर्णवाला झाला इथं. भाऊ थांबणे चुकीचं आहे रस्त्याच्या कडेला. चला 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 चला. गाईज आत्ता पुण्यातून बाहेर पडूनच आपण. आता थोडाफार पाऊस कमी झालाय, त्याच्यामुळे म्हटलं मोठं ब्लॉगच्या सेटअपमध्ये येऊ, थोडाफार मोठं ब्लॉग पण शूट करू. ओके पाऊस चाललाय बरं का तसा थोडा थोडा. कुठून घ्यायचं, इकडून का? हां इकडूनच. नाही बरोबर आहे फिरून. आता थोडंफार कॅमेरा पाणी राहील तर थोडं मॅनेज करा. करण ते पुढे गेलेत, करण SK ते. वन साईड पाऊस चाललाय गाईज, वन साईड भिजत चाललोय आम्ही. बट जर्किंग घातलं त्याच्यामुळे मला काय वाटत नाही एवढं. पाहू शकता कसं पाणी साचलंय फुल रस्त्यावरच्या. ही काय इथं गँग थांबलेली दिसते आपली. चला पब्लिक. भाई काय आलं, थांबूया आता. वन साईड भिजत आलं, आमची टँक फुल भरलं पण थोडं थांबू. एक मुळशी बोली बघ. हा
मी जावतो का मला म्हणलं थोडं मोठं ब्लॉग शूट करावं, नाही तर पूर्ण आपला नाही का मोकळाच व्हिडिओ काढलेला आहे त्याच्यामुळे. आता पुढे एक स्टॉप घेऊ चहा पाण्यासाठी. काहीच पाऊस जरा एक्स्ट्रा जास्तच येतोय. आपल्याला देवकोणचा व्हिडिओ काढायचा, त्याच्यामुळे मी ना फोन काढून ठेवतो. डायरेक्ट तुम्हाला आता आहे ना आपण चहाच्या टपरीवर एखाद्या थांबू नाश्त्यासाठी, थोडाफार नाश्ता वगैरे करू आणि मग वन साईड पुढे जाऊया. ओके, तोपर्यंत आता मोबाईल ठेवून देतो मी. ओके, आत्ता बघू शकता वातावरण एकदम खतरनाक झाले. आता आपण कोणत्या घाटात आहे काय माहित नाही, पण वातावरण भारी. तर काहीच पाईप आत्ता आहे ना काहीच पाऊस उघडलाय, त्याच्यामुळे म्हणलं आता सेटअप लावून टाकू आपलं. वातावरण बी भाष्य झालंय. भाष्य व्ह्यू पॉईंट बघू शकता, व्ह्यू तर क्वालिटी आहे आत्ताचा. घाटच एवढा मोठा आहे ना काहीच, भरपूर मोठा काहीच घाट. हे चेक करा काहीच व्ह्यू. काहीच परत पाऊस चालू झाला आता. आपलं पब्लिक पुढे चाललेलं आहे दोन गाड्या. वातावरण भाष्य आहे भाष्य. हे चेक करा काही वातावरण चेक करा. कारण आत्ताच वातावरण कसं झालंय, अजून तर घाटात जायची मेन. तामिनी घाटात बोलत देवकोंड. व्ह्यू पण भाष्य येतोय. अजून घाट नाही आला काहीच, घाट अजून पुढे. मागाशी पूर्ण विजन टाकलं होतं पोरांना. ह्या साईडला आपण पहिला आलेलो आहे, काहीतरी तिकोना किल्ल्यावरती गेलतो आपण. तिकोना त्या टायमिंगला ह्या साईडला आलतो. पलीकडच्या साईडने एक रोड जातो तिकोनाला. वातावरण लय भाष्य आहे भाई आज, काय बी म्हण. माझ्या पण येणार आहे. मागाशी करणच्या अंगावर पूर्ण भिजला होता. अख्खं गाडीवाल्याने पाणी उडवलं होतं करणला अंगावर. त्या टायमिंगला मी मागं होतो भाई, मी लय बाहेर वाचलो. पूर्ण धुकं झाले गाईज. अजून तर घाटात लागायचं आपल्याला. आणि मी घाटात तर डेंजरच वातावरण आहे सध्या चालतं. येस की तो मागच राहतात पहिले. तिकोना त्या साईडला आहे गाईज. ह्या डोंगराच्या पलीकडे किल्ला आहे तिकोना. आपण मागे गेलो होतो. ज्यांनी कोणी पाहिलं नसेल तर आपल्या याला आहेच, चॅनलला आहेच आपल्या, जाऊन बघून घे. बराच वेळ झालं गाईज. वन साईड चाललो, एकदम सरळ रोड आहे. आता कुठेतरी थांबलं पाहिजे चहा नाश्त्याला, कारण ते वन साईड विजत आलो रे गाईज. घरापासून पाऊस लागलाय तो आत्ताची थोडाफार उतरलाय, नाही तर मग धरून पाऊस चालला होता. पावसात भिजत आलो. एसकेचं काय माहिती किती महाग राहतात आता काय माहिती नाही. कारण आम्ही वन साईड गाईज तामिनी घाट लागला आता.
आता फुल मजा येणार आहे. बट विषय असा झाला आहे की हे पण ब्लॉगर आहे, तो मला हेल्मेट मागतोय. आता त्याला हेल्मेट देऊ का नको हे प्रश्न पडलाय मला, कारण की आपले पण फुटेज आले पाहिजे. बट जाऊ दे, चला काय विषय नाही, त्याला थोडंफार देऊ 15 मिनटं हेल्मेट, 15 मिनटं. तिथून पुढलं मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू. माय गॉड, काहीच वातावरण चेक करा. खाली बघा, पूर्ण स्वर्गात आल्यागत वाटायला लागले आत्ताच. अजून तर सपाटीला आपण. हे वळण कसलं आहे खतरनाक. कारण की हो का बघू शकता, आता आहे ना पाऊस नाही गेलाय. आता मगाशी भरपूर पाऊस होता बरं, आत्ता उघडला. आता बरं आहे, ओके. मग काय आलं? नाही नाही, चला. हा, इथून चालू झालंय. हा, तामिनी घाट चालू झालाय गाईच. आतून तर जास्त काही वाटत नाही बरं का, पुढे खतरनाक घाट. आत्ताच लेटेस्ट पाऊस चालू झालेला आहे ना, त्याच्यामुळं धबधबे मागच्या टायमिंगला आलं, त्या टायमिंगला भरपूर धबधबे होते. बट आत्ता पण असू शकतात, 100% गॅरंटी आहे माझी, कारण इकडे पाऊस झालेला आहे. ठीक आहे, इथे एक स्टॉप घेऊ. तर एक नदी आहे, भारी नदी, व्ह्यू पॉईंट पण भारी नदी. त्या साईडला नदी आहे गाईड, बघू शकता व्ह्यू. आता एवढं पण नाही बरं का, पहिल्यासारखं राहिलं बरं का. पहिलं लय भारी होतं त्या टायमिंगला, हलतो त्या टायमिंगला. आत्ता लेटेस्ट पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळे. बट भारी आहे आज, वातावरण बी भारी आहे. आई शपथ, लय गाण लय गाण, लय बेकार होता बाई, लय बेकार. सस्पेन्शन चांगलं दबलं. काय होतंय, लय गाण आदळली बाई गाडी. आला बाबा, मला वाटलं राहिला असेल माझं. मला फक्त रील्स साठी ठेवलाय, रील्स बनव फक्त. डोंगर पाय काय, डोंगर एवढं बरं मोठं मोठं डोंगर आहेत. इथून रिव्हर चांगली दिसते मोठी. कडल दाबू नका गाड्या, कारण की लाल माती असल्यावर गाड्या डायरेक्ट बुचतात. जास्त कडल नाही घालायची गाडी बाई, बुचलं की मग संपला विषय. रिव्हर पण बादशाह दिसते. इकडे बघा, वातावरण टाईट आहे बाई. पुढं आहे ना अजून. आत्ताच एवढे जंगल झाले, बघू शकता, खतरनाक पद्धत. खतरनाक वातावरण झालंय ना ब्रो. तर आत्ता कोणाला यायचं असेल तर कोणाला तर येऊन शकता भावांनो. खतरनाक वातावरण, बादशाह झाले. आता रायगडला पण जायचे आपल्याला बरं का, त्या टायमिंगचा पण प्लॅन चाललाय. कसला आलाय हो. बघा, वन साईड रील्स काढते आमचा माणूस.
बरं झालं काय, आता पाऊस बंद झाला ते खरं झालं. आणि इकडं इथं चहा नाश्त्यासाठी थांबलोय आम्ही आता इथे नाश्ता वगैरे करून नंतर जाऊ पुढे. मस्तपैकी. ओ बाई कसं काय रे, मोबाईल तुटला जायचं रील्स साठी. चला नुसतं चिपतो आपण असं. ओके इकडून 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 इकडून. अरे इकडून घ्या ना ओमकार. ओमकार अंडरग्राउंड. ओमकार इकडून जा. हा बस मागे थोडा. अरे अरे या साईडला येतो. गाईज हे बघू शकता आलेत आता. व्हिडिओ काढायचं चाललंय आमचं थोडंफार. ओके का तिकडं काय चालतंय. वॉटरप्रूफ जर्किंग घालून काहीच उपयोग नाही झाला. आतमध्ये अख्खं ओलं झाले. मी करणला नाव ठेवत होतो पण आता माझ्याच तोंडात माराय कोण नाही. अख्खं ओलं झालंय बाई. आता हे करण काय वाटतं तुला. पाणी काढते पाणी काढते अख्खं ओलं झालंय. आणि मी वॉटरप्रूफ असून सुद्धा हे असलं डगळं मग सगळं घालून सगळं पॅन्टी सकाट आतमधून सकाट सगळं ओलं झालेलं आहे. आलाय ना. इकडे बघायला परत एक घेतो परत एक. हे बघा आमचं ते पुढला वाघ आणि यो आमचा करण खेकडे बघायला लागलेत. तिकडे हॉटेल मधलं चारतं ना भाऊ. खेकडे राहू दे. खेकडेवाले साल्टी गेली तरी चालेल, खेकडेच पाहिजे ऐका नाही. मग गरम वडापाव मागितले. यू असली की तो ह्याला आता कसं थंडी वाजते आणि ह्यांचं. ओ तुमचं काय आपला काही विषय नाही. तुमचा काहीच विषय नाही. करणनी लेन्स तोडली आता आयफोनचे. आणि हे सोन्या भाऊ डेंजरच आहे. त्यांना वडापाव नाही आवडत. त्यांना ना फक्त हे आवडतं, पोहे आवडतात. पोहे. चला आता आम्ही वडापाव खातो मस्त पैकी. आणि गाईज आपला आता चहा नाश्ता आलेला आहे. हॉटेल गबरूवाडा टकलूवाडा. सोनू भाऊ तुम्ही कधी तामिनीत आला तर चुकून हॉटेलला येऊ का चहा एकच नंबर आहे. तुम्ही एकदा चहा प्याला की परत परत नाही पिणार. पिणार नाही. टकलूवाडा पिणार नाही. तर गाईज आता नाश्ता वगैरे केलाय. आता निघूया आपण देवकुंडला. बराच वेळ झाला इथे थांबले. 8 वाजले असतील इथे. आणि इथला हॉटेलचा चहा बिलकुल पिऊ नका भाई. काय सांगायचे आम्ही असं सोडून दिलाय चहा. चला पाऊस बंद झालाय ते खरे. गाईच वातावरण एकदम मस्त आहे. आणि त्यात हे डोंगर बघू शकता. भरपूर मोठं डोंगर आहे तिकडं. एक चेक करा पुढं व्ह्यू पॉइंट. आता हे तामिनी घाट एकदम मोठा आहे ना, त्याच्यामुळं पूर्ण लॉंग व्हिडिओ तर नाही काढू शकत मी. मेन जे शॉट आहेत ना ते शूट करतोय. कारण की देवकुंडला पूर्ण व्हिडिओ आपल्याला शूट करायचा आहे. आणि ते पण मी 4K मध्येच शूट करतोय आत्तासुद्धा बी. कारण की HD मध्ये पण येतं आहे ओके. बट चालू द्या, चाललं आहे 4K मध्ये काय हरकत नाही. गाईज हा पाहू शकता माउंटेन पर्वत आहे काही खतरनाक आहे.
मागच्या टायमिंगला आलो त्या टायमिंगला इथून आहे ना पूर्ण धबधबा चालू होतं, एकदम भारी वाटत होतं हा पॉईंट. सो आता की कवर करू आपण. पाहू शकता भरपूर मोठे पर्वत आहेत या साईडला, बघू शकता काही. आत्ता पाऊस नाही आहे त्याच्यामुळं दिसतंय. आत्ता खरी मजा आहे तामिनी घाटाची. बघू आता आपले पब्लिक आले आपलं. चला रे पुढे. खतरनाकच विषय यांचा. असा कसा व्हिडिओ काढतो खरं तामिनी घाट आहे ना इथूनच भारी वाटतं. इकडं पूर्ण असं जंगल झाडे आहेत आणि मधून रोड आहे ना, भारी वाटतं. बघू शकता पब्लिक. व्ह्यू पॉईंट पण कसा भारी वाटत असेल तुम्हाला. धबधबा चालू पाहिजे रे भाई. धबधबा चालू नसलेले विषय डेंजर. वातावरण भाषा झाले. भाई ब्लॉगर. ए खेकडा ए हरचाला इच्छा गावात इच्छा खेकडा दर थांबलेत भाऊ. करण्याला म्हणा रस्त्यावर नको थांबू. ए रस्त्यावर नका थांबू. गाडीने त्याचा चैंदा मैंदा केला बरं. चला खेकडाच बघायला थांबायला. चला काहीच. खेकडा दिसला होता रस्त्यावरती पण त्याला गाडीने चिंबावला. गाडी गेली त्याच्यावर बिचारा. चला हा खेकडा बघाय थांबलेली. कधी खेकडा नाही बघितला भावांनी. रिंग वॉटरफॉल पण इकडेच आहे गाईज, पण आपल्याला टाइम नाही भेटायचा आय थिंक. मला वाटतंय जर टाइम भेटला तर आपण 100% रिंग वॉटरफॉलला जाऊ. त्यावेळेस धबधबा चालू नाही रे इकडं. देवकुंड तर चालू असणार आहे बट रस्त्यावरती तामिळनाडू घाट आहे ना त्या घाटात पण असतात धबधबे भरपूर. घाटात धबधबे चालू नाही. बाकीच्या धबधब्याचे चालूच असतीलच 100 आणि 200%. घाट भरपूर मोठा आहे. कुठं वरती होय चालू आहे. हा असेल ओके इथं पण चालू आहे पण नॉर्मल आहे इथला.
नॉर्मल आहे, पुढे असेल ना अजून. जागेवर नाहीत बरोबर. तिथं पण वॉटरफॉल चालू होतात मागच्या टायमिंगला, आता नाही. ब्लॉगर वॉटरफॉल मस्त आहे पुढं व्ह्यू. इथं पण वॉटरफॉल होता बरं का पहिला. व्ह्यू बघ ना कसा आहे तिथं, 2 दगडाच्या मध्ये कोरले. काहीच खाली एकदम धुरकट वातावरण झाले, सो पाहू शकता. आपले पब्लिक थांबलं काय? पोरं थांबल्यात. वातावरण मस्त झालंय तिथं, आहे का नाही? पाणी वगैरे पिऊ. चेक करा गाईच, इथलं वातावरण कडे ते. तो गाईच मागाशी येत होता ना, तो धूर म्हणजे स्मोक होतोय, बघू शकता स्मोक. फायनली आपण त्या गावात पोचेल आता. देवकुंडला जाण्याच्या आधी एक गाव लागतं, त्या गावातून आता 8 किलोमीटर पुढे. सो डायरेक्ट आता मला वाटतं गावात गेल्यावरच भेटतं तुम्हाला. ओके फायनली ब्रो, आत्ता आपण देवकुंडच्या आसपास गाव लागतं, त्या गावापाशी आहे. ते पाणी असणार आहे देवकुंड वॉटरफॉलला बरं का. ही पाणी तिकडूनच येते. चला, ॲक्च्युली काही 2 रोड आहे. पहिलं त्या गावातून तिकडून पण येतो बरं का रोड, बट इकडून पण आहे. आता इकडं तर म्हणतात पूल तुटलेला आहे कुठं, बघू जर असेल तर येऊ माघारी, तिकडून जाऊ मग काय विषय नाही. काय झालंय कुठून? इकडून जाऊ लांब आहे का? हां, तुम्ही पण चाललाय तिकडं? हां चला, कोणतरी सांगायला भेटले भाऊ आपल्याला. हो, इकडून लांब म्हणतात ते, लांब पडते इकडून म्हणतात, बघू आता. गाईज ॲक्च्युली विषय असा झाला की आम्हाला पहिलं माहिती होती तिकडून गावातून रोड आहे, पण इकडून गाड्या काढल्या, इकडून जवळ पडन म्हटलं, गेलो तिकडं लांबवर, आपण परत माघारी आलो गावातच त्या. चला चालते, काय विषय नाही. तीच करवंदाचं झाड गावलंय, माय फेवरेट करवंदा. दे दो हमें. अरे आता चिक काहीच करवंद भेटलेत, माय फेवरेट आहेत. चला खावा करवंद खावा. याला धुवायला लागते नाही, चिकट होईल सगळं घाण. ए काढा काढा अजून. करवंद खा गाईज. हा का? अगं बाई गाईज, इथं करवंद भेटलीत मला, मस्तपैकी खातोय आता. मस्तपैकी मध्ये करवंद भेटले होते आपल्याला, तो थोडीफार खाल्ले. चिक उठतायला लागला हाताला लय भरपूर, त्याच्यामुळं जाऊ द्या मरुदे म्हटलं. आता देवकुंडला जाऊ मस्तपैकी पहिलं. ओके
तिकडून का पाणी देऊ सर इकडून ये ना चला ते कॅनल आहे आपला देवकुंडचं वरून पाणी येतं ना त्या साईड फायनली पोचलो बाबा उगाच तिकडे गेलो होतो त्या साईडला फर्स्ट टाइम रोड बघतोय भाऊ मी येऊ देवकुंडचा असला कारण आम्ही ट्रेकिंग करत गेलो आता गाडी घेऊन चाललोय डायरेक्ट ए यार कुठल्या मशालभूमीत आलोय आपण ए कुठं आलोय आई होय नाही रे रोड कुठे काय पाण्यात डुबलाय पाण्यात रोड आहे पाण्यातून जायचंय का पाण्यातून जायचंय का अरे भाई साहब अरे बाबा रोड चुकलाय मी अक्क आहे ना गल्ली बोळ हिंटू इथली देवकुंडची अरे 7 किलोमीटर म्हणतात 6 ते 7 किलोमीटर आतमध्ये चालत चालेल आता कुठं नाही इकडं कुठं कुठल्या देवकुंडला कुठून जातो रोड देवकुंड इथून ना पार्किंग तिथेच आहे का देवकुंड झालाय आपला इथं पार्किंग दिसते चला करू पार्किंग इथं फायनली पोहोचलोय भाई पार्किंगला गाडी